आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो भाजलेले तीळ, 1 चमचा साजूक तूप, 50 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, पाव किलो चिक्कीचे गूळ आणि वेलची पूड। आता आपण वळूया कृतीकडे। सर्वप्रथम आपण कढई ठेवूया, ती गरम करूया थोडीशी आणि त्यामध्ये थोडं 1 चमचा तूप घालायचं। तूप गरम झालं की त्यामध्ये हा चिक्कीचा गूळ टाकायचा। हा गुळाचा आपल्याला पाक बनवायचा। एकदम मध्यम आचेवरती हा पाक आपल्याला तयार करायचा आहे। हा गूळ मी व्यवस्थित बारीक किसून घेतलाय, जेणेकरून तो पाक बनवताना लवकर मेल्ट होतो। चांगला व्यवस्थित असा मेल्ट झाला पाहिजे। फक्त तो गॅस बारीक गॅसवर करायचा आहे, कारण मोठ्या गॅसवर तो जळण्याची शक्यता असते, म्हणून बारीक ह्याच्यावर ठेवायचा। व्यवस्थित ढवळत राहायचा आहे तो, जेणेकरून तो व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे। तूप टाकल्याने याच्यामध्ये थोडं व्यवस्थितपणे मेल्ट होतं। हे तूप साधूक तूप टाकल्याने एक वासही चांगला येतो आणि पाक व्यवस्थित मेल्टही होतो आणि एक शाईन पण त्याला चांगली येते लाडूला, म्हणून आपण याच्यामध्ये तूप थोडं टाकतो। असं सतत चमच्याने ढवळत राहायचंय। एक साधारण 10 मिनिटं याला लागतात बनण्यासाठी, पाक बनण्यासाठी। 1 मिनिट झालं। हा पाक झालाय की नाही हे बघण्यासाठी एका पाटीमध्ये पाणी घ्यायचंय, त्या पाण्यामध्ये थोडासा पाकाचे 2-3 थेंब टाकायचे आणि ते जर घट्ट झाले तर समजायचं की हा पाक तयार आहे असं। आता या पाकामध्ये आपण तीळ घालायचे, शेंगदाण्याचे कूट घालायचे, वेलची पूड टाकायची, खोबऱ्याचे काप घालायचे आणि व्यवस्थितपणे ढवळायचे। अशा प्रकारे आपल्याला हे तिळाचे मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित सर्व मिक्स झालं पाहिजे। साधारण 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे मिक्स करायचंय। त्यानंतर हा गॅस बंद करायचा, खाली उतरवायचंय आणि हे करताना आपण गरम गरमच वळायचे लाडू, कारण हा पाक असल्यामुळे तो सुकतो, त्यामुळे आपण हा गरम गरमच वळून घ्यायचंय। हाताला तूप लावायचंय। आता हे आपल्याला वळायचे, थोडं गरम हे थोडे गरम गरमच तुपाचा हात लावून वळायचे। छान असे गोल वळायचे, जसे तुम्हाला छोटे लहान कसे हवे असतील त्या पद्धतीने। हे स्पेशली आपण मकर संक्रांतीमध्ये बनवतो। अशा प्रकारे आपले लाडू आता वळून झालेले आहेत। शेवटला जेव्हा राहतात तेव्हा ते थोडेसे चिकटलेले असतात, पण ते पुन्हा एकदा आपण गरम करून घ्यायचे गॅसवर। जे राहिलेलं मिश्रण आहे ते गरम करून पुन्हा एक थोडे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपलं फुकट जाणार नाही ते। आता अशा प्रकारे आपले पाव किलोमध्ये साधारण 50 लाडू बसतात। अशा पद्धतीने आपले हे तिळाचे लाडू आता रेडी झालेले आहेत। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि खाली एक बेल आयकॉनचं बटन दिलं आहे, ते हिट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। थँक्यू।